नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि महिला भगिनींसाठी आनंदाची बातमी आहे। रुपये 4,500 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर आपला फॉर्म मंजूर झालेला आहे, परंतु अजून पण पैसे आलेले नाही। तर पैसे कधी येणार आहे आणि जर आले नसेल तर त्यासाठी काय करायचं आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला या योजनेअंतर्गत पैसे मिळू शकणार आहे, अन्यथा पैसे मिळणार नाही। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही माझी लाडकी बहीण संदर्भातले जे काही व्हिडिओज आहे तर त्याची तात्काळ माहिती आपल्यापर्यंत येऊन जाईल। त्याचबरोबर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला सुद्धा जॉईन करा, म्हणजे आपल्या चॅनलवरचे जे काही नवीन माहिती आहे तर ती आपण त्या ठिकाणी शेअर करत असतो। त्याचबरोबर वेगवेगळे GR आणि नोटिफिकेशन पण आपण त्या ठिकाणी शेअर करत असतो। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती। ज्या महिला भगिनींचे फॉर्म मंजूर झालेले आहे परंतु खात्यावर पैसे जमा झालेले नाही, तर त्याची काही कारणे आहेत आणि ती कारणे किंवा ते प्रॉब्लेम जर आपण सॉल्व्ह केली तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे। कारण नेमकेच आता आपले काही सबस्क्रायबर आहेत तर त्यांनी शेअर पण केलेला आहे की त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत। त्यामुळे जर आपल्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही तर आपण नेमकं काय करायचं आहे तर ती सगळी सोल्युशन बघणार आहे स्टेप बाय स्टेप, आणि शेवटी ते पण बघणार आहे की नेमकं काय करायचं आहे। तर त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला हे सोल्युशन कळेल आणि आपला प्रॉब्लेम सुटेल। तर बघा, या ठिकाणी फॉर्म उशिरा मंजूर झाला। अनेक महिला भगिनींचं काय झालेलं आहे, त्यांनी फॉर्म तर भरलेला आहे परंतु दुसरा हप्त्याची तारीख म्हणजे पैसे जमा होण्याची तारखेच्या अगदी जवळ फॉर्म भरलेला होता आणि मंजूर झालेला होता। तर अशा महिला भगिनींना दुसऱ्या हप्त्यामध्ये पैसे मिळू शकलेले नाही, तर ते पैसे तिसऱ्या हप्त्यामध्ये गेलेले आहे आणि ते पैसे मिळणं सुरुवात झालेली आहे। त्यामुळे जर आपला फॉर्म मंजूर असेल तर आपल्याला लगेच आता इथून पुढच्या दिवसामध्ये पैसे मिळायला सुरुवात होणार आहे। त्यासाठी आता काय करायचं आहे तर बघा, या ठिकाणी अनेक महिला भगिनींचं काय झालेलं आहे की आधार बँक अकाउंटशी लिंक नाही, त्यामुळे सुद्धा हे पैसे अडकून पडलेले आहे। म्हणून आता आपल्याला लगेच ऍक्शन घेणं गरजेचे आहे। जर आपलं आधार नंबर हा बँक सोबत कनेक्ट नसेल, लिंक नसेल, तर लगेच बँक अकाउंट सोबत आधार नंबर लिंक करून घ्या, कारण तिसऱ्या हप्त्याचे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे आणि ह्या हप्त्यामध्ये जर पैसे आले नाही तर नेमकं चौथा हप्ता कधी येईल हे सांगता येत नाही, कारण समोर निवडणुका पण आहे आणि बऱ्याच प्रॉब्लेम्स आहे। त्यामुळे आता नेमके पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे वेळोवेळी बँक सोबत कनेक्ट राहा, बँकेत जा आणि आधार लिंक करून घ्या अकाउंट सोबत, तरच पैसे जमा होणार आहे। ते झाल्यानंतर पुढे बघा, या ठिकाणी बँक सीडिंग ऍक्टिव्ह नाही। अनेक महिला भगिनींचं जे काही बँक सीडिंग आहे तर ते ऍक्टिव्ह नाही। बँक सीडिंग ऍक्टिव्ह याचा अर्थ आधार नंबर हा बँक सोबत कनेक्ट नसल्यामुळे किंवा लिंक नसल्यामुळे हे जे काही बँक सीडिंग आहे तर ते ऍक्टिव्ह दिसत नाही, डिॲक्टिव्हेट दिसते। ज्यावेळेस आपण आधारच्या वेबसाईटवर लॉग इन करतो आणि त्या ठिकाणी बघतो की आपला आधार नंबर कोणत्या बँक सोबत लिंक आहे तर त्यावेळेस त्या ठिकाणी डिॲक्टिव्हेट दिसत आहे बऱ्याच महिला भगिनींचं। त्यामुळे हे ऍक्टिव्ह बँक सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे, तरच आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। त्यानंतर पुढचा एक प्रॉब्लेम आलेला आहे की पैसे जमा झाले पण SMS आला नाही। अनेक महिला भगिनींना या योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळालेले आहे, म्हणजे ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे, परंतु त्यांना SMS आलेला नाही किंवा त्यांना मेसेज आलेला नाही। तर अशा वेळेस त्यांनी काय करायचं आहे, ते एक तर ATM वर जाऊन चेक करा किंवा सदर बँकेत जाऊन चेक करा, ज्या बँक अकाउंटला आपला आधार लिंक आहे त्या बँकेत, आणि चौकशी करा की माझे पैसे आलेले आहे किंवा नाही। तर होऊ शकते ते तुमच्या खात्यात जमा झालेले असावे, परंतु SMS न आल्यामुळे होऊ शकते आपल्याला ते माहीत झालेलं नाही। हे लगेच जाऊन चेक करा, तरच आपल्याला हे कळणार आहे। त्यानंतर पुढे बघूया, पैसे बँकेने कपात केले। अनेक महिला भगिनींचं काय झालेलं आहे की या योजनेअंतर्गत त्यांचा फॉर्म मंजूर झाला आणि दुसऱ्या हप्त्याचे 3,000 त्यांच्या खात्यावर पण जमा झालेले होते, परंतु बँकने पैसे कापून टाकलेले आहे, त्यांना कोणताही मेसेज आलेला नाही। त्यामुळे आता काय करायचं आहे, एकदा चेक करून घ्या बँकेत जाऊन की आपल्या खात्यावर किती पैसे आहे आणि खरोखर या योजनेअंतर्गत पैसे आले होते का, किंवा काही कपात तर झाली नाही ना, म्हणजे आपलं बँक अकाउंट ऍक्टिव्ह तर आहे की नाही, तर याची चौकशी करून घेणे गरजेचं आहे। जर आपण ही कोणतीच चौकशी केली नाही आणि जर पैसे जरी आले नाही
तर आपल्याला पुढील कार्यवाही करणे गरजेचं आहे, तरच तो तिसरा हप्ता आपल्या खात्यावर जमा होईल. अन्यथा आपलं खातं डिॲक्टिव्हेट असेल, डिसेबल असेल, तर खात्यात पैसे जमा होऊ शकणार नाही. त्यामुळे आता शांत बसू नका. या 2-3 दिवसामध्ये आता लगेच पैसे प्रत्येक महिला भगिनीच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि त्यानंतर ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे खालची, की तिसरा हप्ता मिळण्या अगोदर ही सर्व कामे कंप्लीट करणे गरजेची आहे. वरील एवढी जी काही कामं सांगितलेली आहे, तर ती सगळी कामे हा तिसरा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे. महिला भगिनीच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे वर सांगितलेली जी काही सगळी कामे आहे, तर ती आता तात्काळ करणे गरजेचे आहे. शांत बसू नका. आधार लिंक नसेल तर आधार अकाउंटला लिंक करा, बँकेत चौकशी करा, खाते ऍक्टिव्ह करा. तर ह्या सगळ्या चौकशा आपल्याला करायच्या आहे. त्याचबरोबर हे सगळं ओके आहे, फॉर्म मंजूर आहे. त्यानंतर आता एक गोष्ट करायची आहे, तर आपल्याला या ठिकाणी हा जो हेल्पलाईन नंबर दिसत आहे, तर त्या हेल्पलाईन नंबरवर कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअप केल्यानंतर नेमकं त्या व्हॉट्सअपमध्ये काय काय चॅट करायचं आहे, तर त्या संदर्भातील सगळी माहिती आपण स्पेशल असा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामुळे त्याला क्लिक करा, म्हणजे आपल्याला नेमका व्हॉट्सअपवर नेमकं काय काय चॅट करायचे आहे, कोणती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची आहे, जेणेकरून हेल्पलाईनचा वापर करून आपल्याला पैसे मिळू शकतील. आणि जर आता आपण हे काही जर केलं नाही, तर तिसऱ्याही हप्त्यामध्ये आपल्या खात्यामध्ये कोणताही पैसा जमा होणार नाही. त्यामुळे आपला फॉर्म जरी मंजूर असेल किंवा फॉर्म आधार सोबत जरी लिंक असेल, परंतु जर या सगळ्या गोष्टी आपण केल्या नाही, तर होऊ शकते आपल्या खात्यावर पैसे जमा होऊ शकणार नाही. म्हणून माझी सगळ्या महिला भगिनींना विनंती आहे, की ही सगळी जी काही सांगितलेली अगोदरची जी काही कामे आहे ते पूर्ण करा आणि त्याप्रमाणे अजूनही पैसे जमा झाले नसेल तर एकदा हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप चॅट करा आणि माहिती प्रोव्हाइड करा, म्हणजे आपल्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.